गुड इव्हनिंग विद्यार्थी, ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इयत्ता पहिलीचे युनिट 3 हे आपण पाहिले आहे. आज शेवटचा आपण युनिट 4 मध्ये सर्व पाठ पाहणार आहोत, ते आपण पाहूया. चला, जसं युनिट 3 मध्ये आपण पाहिलं चित्र वाचन. तुम्ही हे चित्र बघितलेत, चित्र सांगितलेत. आता हे जसे आठवडी बाजारात आपल्या इथे बाजार हा भरलाच जातो, तसाही ते काय आहे, आठवडी बाजार भरला गेला आहे. आता या आठवडी बाजारात तुम्हाला काय काय दिसते हे तुम्ही सांगायचे. चला बघू आपण काय काय दिसते. बघा, काही मुलं खेळणी घेतात, काही आईस्क्रीम खातात, काही जण आपल्या आई बाबांसोबत भाजीला घेण्यासाठी. एक आजी काय करते, बर्फाचा गोळा खाताना दिसते. खेळणी घेतात मुलं, मटक्याचे भाजी विक्रेते, खेळणी विक्रेते सगळे आपल्याला ह्या आठवडी बाजाराच्या चित्रामध्ये दिसतं. ते आपण पुढे पाहूया. आता आपण मेंढी ही छोटीशी कविता आहे, ती ऐकू आणि माझ्या मागं तुम्ही म्हणा. मऊ मऊ मेठी, मऊ मऊ मेंढी डुलायची, लोकर तिची ग मलईची. लुबू लुबू गवतात बागडते, वाऱ्याच्या शेतात ती काय करते, हुंडडते. झुळझुळ झाडाचं पाणी पिते, बेम बेम सुरात गाणे गाते. गळ्यात घालून बसते हात, तिचेही गाणे माझ्या गळ्यात. मऊ मऊ टिपक्यांचे दाटे कळप, वेळ ही जाई झप झप झप. तर आपल्याला प्रवीण दवणेने छोटीशी आपल्याला ती कविता दिलेली आहे, ती तुम्ही माझ्या मागे तर बोललीच आहे. तर मेंढीचं वर्णन आपल्याला सांगितलंय, ते आपल्या रानात काय काय करते, काय वगैरे ते सगळं त्यांनी आपल्याला सांगितले आहे. आता बघा, जप जप यासारखे तुला माहित असणार, तुम्हाला काय करायचे, शब्द सांगायचे. जप जप, टक टक, पटपट असे काही शब्द आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे. आपण पुढे पाहूया. आता आपण चिन्ह शिकूया. पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजेच कोणत्याही वाक्याचा शेवट होईल त्याला आपण हा पूर्णविराम देतो. ह्याला टिंब वगैरे काही म्हणायचे तर काय बोलायचं, सरळ पूर्णविराम म्हणायचे. बघा, मनीमाऊ आहे, छोटीशी आपण कविता आहे मनीमाऊची, ती वाचूया. ही आमची मनीमाऊ, नेहमीच हवा तिला खाऊ. उठता बसता गुरगुर करते, म्याव म्याव सुरूच असते. गुपचूप गुपचूप घरात येते, वाटेतील दूध पिऊन जाते. काय करते, वाटेतली दूध पिऊन जाते. छान छोटीशी कविता सांगितली. आता बघा, प्रत्येक चौकटीतील एक शब्द घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. काय करायचं, आपल्याला वाक्य तयार करायचं. शेवटी काय द्यायचे आपल्याला, पूर्णविराम. तुम्हाला सांगते, पूर्णविराम म्हणजे फक्त टिंब वगैरे काही न म्हणता काय म्हणायचंय, पूर्णविराम. काय म्हणणार आपण, पूर्णविराम. आता आपण वाक्य तयार करूया. मग त्यांनी कोणते शब्द दिलेत, लीला, कबीर, ओजस, मीना, मामा. दुसऱ्या बॉक्स मध्ये पेरू, भाजी, अरसा, पालक, सरबत. तिसऱ्या बॉक्स मध्ये दे, घे, जा, बघ, काप, कर. असे काहीतरी आपल्याला त्यांनी शब्द दिलेत. आपण बघूया, एक वाक्य तयार करून दाखवतो. जसं त्यांनी सांगितलंय, मीना, आरसा, बघ. कोणतं घेतलंय बघा, मीना, आरसा, बघ. आणि शेवटी काय दिलंय, पूर्णविराम दिलाय. मी अजून एक वाक्य तुम्हाला करून दाखवते. बघा, कबीर भाजी काप. काय येणार, कबीर भाजी काप. दुसरं बघा, शेवटी काय केलं, मी पूर्णविराम दिलाय. कोणते वाक्य जेव्हा त्या वाक्याचा एंड होईल तेव्हा काय करायचंय, पूर्णविराम आपल्याला द्यायचा आहे. अजून एक वाक्य बघा, ओजस, पालक, काप. छान झालं ना वाक्य. कबीर, पेरू, घे. असे छोटे छोटे तुम्हाला एक वाक्य तयार करायचे, तुमच्या पाठ्यपुस्तकावर ते तुम्ही लिहून काढायचे. आणि शेवटी पूर्णविराम देताना विसरायचा नाहीये. पुढे नेक्स्ट पेज. आता प्रश्नचिन्ह. तुम्हाला कसे काही ना काही प्रश्न पडतच असतील. आज काय करायचं, तर त्याला एक चिन्ह आहे. कोणतं चिन्ह आहे, हे चिन्ह आहे. तुम्हाला हे प्रश्न पडतात ना,
आज काय करायचं, काय खायचं, कुठं जायचं, काय खेळायचं, असे प्रश्न पडतात. तसेच काहीतरी या पेजवर आहे ना, काय छोट्याशा मुलांना ते प्रश्न पडले ते आपण वाचूया. आता बघा, आपल्याला काय शब्द जोडून प्रश्न तयार करायचे. तर कोण आहे, कोण आहे, तर कोण आहे हे शॉप मॅनेजर. नंतर दुसऱ्या चित्रात किती वाजले, अगं तू बघ, असा प्रश्न आईने सांगितला. नंतर आता एक मुलगा आहे का मुलीशी बोलतोय, चौकशी आहे. प्रश्न आता तू ओळख, हा प्रश्न झाला. आता चौथ्या चित्रात पेन कोठे आहे. एका बाबाने आपल्या मुलीला विचारलं पेन कोठे आहे. तर मुलीने काय म्हणली, प्रश्न तिने केला, मला माहित नाही. ओके. आता इथे बघा, खाली छोटा बॉक्स आहे, त्या बॉक्स मध्ये आपले शब्द दिलेत. तिथेही काय करायचे, आपले छोटेसे प्रश्न तयार करायचे आहेत. चला, त्यांनी एक सांगितलंय सई कोठे राहते. हे जसं वाक्य त्यांनी बनवल्याचं आपण बोलूया. बघा, आत्या काय समीर काय करतो. प्रश्न आला ना, समीर पडला ना प्रश्न. दुसरा प्रश्न काय आता सौमित्र कधी आला, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. समीर काय करतो, आत्या कोठे राहते, असे तुम्ही छोटे छोटे प्रश्न तयार करायचे आहेत. पुढचं पेज पाहूया. चला लाडू बनवूया. बनवायचे लाडू आपण, तुम्ही ही कृती करायची आहे. आपल्या आईसोबत दीदी दादाची मदत घ्यायची आणि छोटे छोटे पण लाडू बनवूया. काय करायचं आता बघा, रीमा शेंगदाण्याचं कूट आण. रीमाने काय केलंय, शेंगदाण्याचं कूट घेऊन आलीये. तेजसने काय आणलंय, ते किसलेला गुळ आण. त्याच्या आईने काय सांगितलंय बघा, रीमाला काय सांगितलंय, शेंगदाण्याचं कूट आणि तेजसला गुळ किसलेला आणायला सांगितलंय. आता किसलेला गुळ आणि शेंगदाण्याचं कूट काय करायचं, आपल्याला एकत्र करायचंय. ती कृती तुम्ही घरी संध्याकाळी करून दाखवायची आपल्या आईंना. तर काय करायचंय, शेंगदाण्याचा गुळ, शेंगदाणा कूट आणि किसलेला गुळ हे काय करायचं, एकदम एकत्र मिश्रण करायचंय. नंतर एकत्र केलेले मिश्रण काय करायचं, आपल्या हातात घ्यायचंय आणि त्याचे काय करायचे, गोल गोल लाडू करायचे आहेत. आणि तयार लाडू ताटात ठेवून द्यायचे. आणि ते लाडू काय करायचे, तुम्ही सर्वांना लाडू द्यायचे. घरात जेवढे व्यक्ती आपले सदस्य असेल त्या व्यक्तीला त्या खाऊ द्यायचे. आणि सगळे तुम्हाला काय म्हणतील, शाब्बास मुलांनो, खूप छान. मग ती कृती तुम्ही आई किंवा दादा दीदी सोबत तुम्ही करू शकता. सोपी आहे. पुढे पाहूया. आता माझ्या मागे एक छोटीशी कविता तुम्ही म्हणायची, पतंग माझा. कोणती आहे, पतंग माझा. बघा, माझ्या मागे म्हणणार. चला स्टार्ट. रंगीत लांब शेपटीची पतंग माझा ऐटीचा, कागद काळा दोरा डिंक, मीच त्याला लावलेला पंख, ठाण मांडली तास तास, पतंग केलंय खास, बघा ना कसा उडतोय वर, सगळ्यांच्या पुढे सर सर सर, रंगीत शेपटी घेते झेप, मला हवाय देईन ना एक. तर हे मंदाकिनी गोडसेने छोटीशी आपल्याला पतंग माझा पतंग म्हणून कविता सांगितली आहे. तर कवितेमध्ये पतंग तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य काय वापरतो आपण पतंगामध्ये, कागद, काड्या, दोरा, डिंक. काय वापरतो आपण पतंग करण्यासाठी, कागद, काड्या, दोरा आणि डिंक. दुसरा प्रश्न आहे, आता तुम्हाला कोणत्या रंगाचा पतंग तयार करायला आवडेल जास्त ते तुम्ही दाखवायचं. आणि तुम्ही कोणकोणत्या गोष्टी हवेत उडतात सांगा बरं. पक्षी तर उडतात, हलक्या वस्तू उडतात, पतंग उडतो, अजून पक्षी तर सगळेच उडतात, अजून काय उडतं,
खार वगैरे खूप सगळे उडतात, तसे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आपण पुढे पाहूया. बघा, फक्त आपलं हे वाचन पाठ आहे, तो आपण वाचूया. छोट्या हातांची मोठी किमया. काय? छोट्या हातांची मोठी किमया. विराट अंगणात खेळत होता. त्याला एक कोळी सापडली. कोळी घेऊन तो शाळेत आला. त्याने कोळी खड्ड्यात लावली. रोज पाणी घालू लागला. तिथे एक कोंब आला. त्याचे सुंदर रोपटे झाले. त्याचे रोपटे बाईंनी पाहिले. रोपट्यांची गोष्ट वर्गात सांगितली. विराटचे कौतुक केले. मुले शाळेत आली. येताना झाडाच्या बिया आणल्या. बागेत त्यांनी बिया लावल्या. दररोज पाणी घालू लागले. बागेत छोटीशी रोपटे दिसू लागली. यामध्ये काही फुलझाडे होती तर काही फळझाडे होती. शाळेची बाग छान दिसू लागली. छोट्या छोट्या हाताने मोठी किमया केली. असं हे तुम्हीही करू शकता तुमच्या शाळेत. जसं की आंब्याची कोय, तसेच काही काही जांभळाची बिया, अशा काही काही बिया असतात, ते तुम्ही घेऊन तुमच्या शाळेत तुमच्या बागेत जाऊन लावले ना, तर तुम्ही त्याची छान छान रोपटे शाळेत उगवू शकता. तुमच्या शाळेची बाग काही छान ती दिसू शकते. पुढे पाहूया. फक्त हे तुम्ही ऐकायचे, नव्हे ते हवे. आपण वाचूया. स्वरा, काय झाले आजोबा? आजोबा, अगं माझी नातोवी शहरात राहते. मला तिची आठवण येते. खूप दिवस झाले तिला भेटून. स्वरा, एवढंच ना? अरे जाणी, ही बघा ओवी, बोला तिच्याशी. आजोबा, किती छान. मोबाईल मध्ये ओवीची माझी काय झाली? भेट झाली. तसा हे नव्हे ते हवे ते छानच आहे. मोबाईल बद्दल आपल्याला थोडंसं यांनी सांगितलं आहे. तर आजोबांची नात कुठे असते? ती शहरात असते ना. आजोबा तर काय तिला खूप दिवस झाले काही भेटले नाही. पण ओवी नावाच्या मुलीने काय केलेलं आहे, त्यांनी आपले स्मार्टफोन जे असते त्याचे व्हिडिओ कॉल करून त्यांच्या मुलीची नातीची आणि आजोबाची भेट घडून आणली. पण मोबाईल आपल्याला जास्त यूज करायचा नाहीये, तो फक्त कामापुरताच यूज आपल्याला करायचा आहे. तर खाली छोटेसे प्रश्न ते आपण बघू. आजोबांची नात कुठे राहत होती? तर आजोबांची नात कुठे राहत होती? शहरात राहत होती. ओवीशी बोलण्यासाठी आजोबाने कोणी मदत केली? कोणी मदत केली? स्वराने. आजोबांना ओवीशी बोलता यावे यासाठी स्वराने काय केले? आता स्वराने काय केले हे तुम्हाला ह्या चित्रात दिसते. काय केलं आहे तिने? स्मार्टफोन घेऊन, आपल्या स्वतःचा स्मार्टफोन घेऊन आली आहे आणि काय केलंय? ओवीला व्हिडिओ कॉल केलेला आहे. आता आपण चौथा असा प्रश्न आहे की आपण एकमेकांशी कसा संपर्क साधण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपक्रम म्हणजे साधने लागतात त्याची यादी तुम्ही करून दाखवायची आपल्या वहीमध्ये. पुढचं आता घटनाक्रम. घटना म्हणजे आपण स्टार्टिंगला घटना कशा घडतात. आता इथे बघा, हे चित्रात काय केलंय? क्रम लावायचा आपल्याला. पहिल्या चित्रात काय दिले त्यांनी? रंग लावतात. दुसऱ्या रंग देऊन झाला, अर्ध रंग झालाय, हे चित्र पाहतात. आपण घटना पहिल्यांदा अशी घडेल का? डायरेक्ट येणार, डायरेक्ट करणार तर नाही. तर स्टार्टिंगला तो काय करणार? पेंटिंग वाला जिथं आपल्याला रंग द्यायचाय त्या चित्राचं काय करणार? सॉरी, तिथलं काय करणार आहे? त्या जागा किती आहे, कलर किती लागणार, काय ह्याचं माप वगैरे ह्याचा अंदाज घेणार. आणि नंतर काय करणार? कलर वगैरे घेऊन कलर द्यायला सुरुवात करणार आणि मग अर्धा रंग देऊन पूर्ण रंग झाला. पहिलं चित्र काय आहे? फर्स्ट नंबरचं हे, सेकंड नंबर हे, थर्ड नंबर हे आणि फोर्थ नंबर, असा आपला घटनाक्रम लावायचा आहे. आणि त्या क्रमानुसार प्रत्येक चित्राविषयी तुम्हाला काय लिहायची आहे? माहिती लिहायची. आता पहिल्या चित्रात काय घडलंय? क्रम तर मी लावून दिलाय, पण पहिल्या चित्रात काय आहे की तो पेंटिंग वाला नक्की काय करतोय, त्या भिंतीचं निरीक्षण करतो, काय लागते काय वगैरे. छोटेसे वाक्य आहे का 2 वाक्यात तुम्ही ते वाक्य चित्राचं लिहायचं आहे. खाली पण बघा चित्र काय योग्य क्रम लावून त्याची माहिती लिहायची आहे. पहिल्या चित्रात काय दाखवलं इथे?
आपण ह्या मुलीला एक छोटस नाव देऊ, स्वरा आणि बाबा काय करतात, पहिल्या चित्रात जेवण करतात, दुसऱ्या चित्रात बाबांनी भाजीला आणले, तिसऱ्या चित्रात बाबा भाजी बनवतात, चौथ्या भाजी धुतात. तर ह्यातला पहिला क्रम काय असेल, बाबा पहिल्यांदा काय करणार, भाजी घेऊन येणार, सेकंडला काय करणार ते 2 नंबरला भाजी धुवून काढणार, नंतर स्वयंपाक करणार आणि 4 नंबर जेवण करणं. असं घटनाक्रम आपल्याला ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आपण पुढे पाहू. आता माझी ओळख, तुम्हाला स्वतःची ओळख सांगायची आहे. बघा, तुमचं नाव, तुमचं वय, तुमचा वाढदिवस, तुमचं गाव, मोठे म्हणजे तुम्हाला काय व्हायचंय, तुमचे मित्र, माझी आवड, माझ्या आवडतं काय पुस्तके, तुमचा आवडता रंग, खेळ, प्राणी, पक्षी काय हे ना तुम्ही ह्या छोट्याशा छापेच्या चित्रामध्ये लिहून काढायचे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. तर हे पाठ्यपुस्तकामध्ये लिहून दाखवून आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. तुम्ही चित्र चिटकू शकता, तुमचा फोटो तिथे चिटकू शकता. थँक्यू सो मच मुलांना. आपण युनिट 4 मध्ये बघितलाच पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, काही घटनाक्रम असे आपण पाहिले आहे. तर आपण आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच.